राजू, माझ्या लेकरा कवा कवा आलास रे तू? आई कशी खुळी झाली असेल नाही ती? नाही, खोळा मी झालोय. विमानाचं लायसन आहे ना हो तुमचं, मग गाडी कशी काय चालवली तुम्ही? तुम्ही एवढी विमानाच्या स्पीडला? राजू, इथं काय करताय तुम्ही? जेलमध्ये बाग तयार करताय? मला एक समजत नाही, दुसऱ्याचं पाप स्वतःच्या डोक्यावर ह्याची गरज काय होती तुम्हाला? दुसऱ्याचं पाप? अरे दुसरं तिसरं कुणी नाहीत, मालक आहेत आपले ते. अरे चुकलं असतील, माणूस असते. आणि मला एक सांग राजू, आपण कोण होतो रे? कोण होतो आपण? किती वर उचललं आपल्याला त्यांनी? अरे एकनाथवानी तुपाची धार पडावी आपल्या भाकरीवर असे उभे राहिले आपल्या पाठीशी सरदेसाई कुटुंब. आज त्यांचा पाय खड्ड्यात आहे तर आपण साथ द्यायला नको का त्यांना? काय द्यायचं बाकी राहिलं हो त्यांना आता? आणि काय फुकट नाही देत, दोघही खपताय ना त्यांच्याकडे रात्रंदिवस. रोजगाराचा नियम लावला तर हातात हातकडे पडतील त्यांच्या. उपकाराची ओझी झटका आता. हे शिकवाय मी तुला शिकविलं, ऐकून घेतलं, आता गपरा. गप राहायचे दिस गेले बाबा, गप राहायचे दिस गेले. स्वतःच्या चांबड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले ना, आता त्या जोड्यांनी हाणायची कुठली रीत होई? गपरा गपरा म्हणलं तुला मी. राहीन, गप राहीन. तेव्हाच जेव्हा त्या सागरचं थोबाड रंगवीन. जीवा, सागरसाठी घेऊन चाललास? हा, दे मी घेऊन जाते. नाही मी दे. सागर बाबा माफ करा बरं, आता तुम्हाला ज्यूस मिळणार आहे का तुमचं ज्यूस निघणार आहे काही मला ठाऊक नाही बाबा. गिरगावात भरदिवसा हिऱ्यांची लूट. गिरगावातील दुभाष लेनवर सोमवारी सायंकाळी भर रस्त्यात 5 ते 6 अनोळखी व्यक्तींनी एका मारुती गाडीवर गोळीबार करून आतील हिऱ्यांची थैली हिसकावून घेऊन पलायन केले. सरदेसाई यांनी नुकसान भरपाई दिली. सागर सरदेसाई यांच्या गाडीने अपघातग्रस्त झालेले श्री निरंजन देसाई यांना मेघनाताई सरदेसाई यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. काल रात्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्या परमेश्वरा, पद्माकरना पाठवा. मूर्खा, काय रे सकाळी सकाळी उठवतो? जीवा, सिगरेट. दे ना ए. अरे आश्रय कोंड. तू का आलीस इथे?
आणि हा जीवा कुठे गेला मरायला? कोण गेलं रे तिथून? हा, असेल का कोणतरी? अरे नक्कीच नक्कीच कोणीतरी होतं तिथे. सागर, हा सागर तू ऐक ना माझ्या. काय? तू अण्णांकडे जा ना काही दिवस. मला सारखं वाटतं की इथं कोणीतरी तुझा पाठलाग करताय. काहीतरी नाही ग, मला काही नाही होणार. बस काळजीमुळे तुझ्या डोक्यात काहीतरी शंका येत आहे. हे बघ, हे काय आलंय? तू उडवलेला माणूस हॉस्पिटलमध्ये तळमळत पडलाय. आणि एखाद्या घरातला कमावता माणूस जेव्हा असा कामातून जातो ना, तेव्हा त्या घरावर काय प्रसंग ओढवतो याची कल्पना तुला नाही येणार. ती बाई एवढ्याशा पोरीला घेऊन कसा प्रपंच रेटणार? कुठून सगळा खर्च करणार रे? का? मेघनाकडून दिलेत ना 5 लाख रुपये, जगतील व्याजावर. सागर, कुणी तुझ्या आईला असंच उडवलं असतं आणि जिवंत प्रेत आणि हातात पैसे ठेवले असते तर तू गप्प बसला असतास? पैशाने प्रत्येक गोष्ट तोलायची नसते सागर. पैसा पाठीवरून मायेचा हात नाही फिरवू शकत. आपल्याला बरं नसतं ना त्यावेळेला पैसा जागरण नाही करत. पैशाला ऊ बसली ना तरी त्याला आईच्या खुशीची सर नसते सागर. तुला कदाचित माझं हे नेहमीच रडगाणं वाटेल, पण आयुष्यात वेळी सुधारला नाहीस ना तर कदाचित हेच रडगाणं तुला परत परत ऐकावं वाटेल. फक्त ते ऐकवायला कदाचित मी नसेल. काय आहे? हा, काय आहे? कुणी सांगितलं तुला हे नसते उपद्व्याप करायला? आणि तेही कुणाला न विचारता? दिवाकर, घरातली मुलं बरंच काही न विचारता करतात. त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त अक्कल आहे मला. आणि मला सांगा, जे मनाला पटतं, चांगलं वाटतं ते करायला कशाला हवी कुणाची परवानगी? परवानगी? हे बघ मैना, अशा क्रिटिकल केस मध्ये आपण जे काही करतो ते सगळ्यांना माहिती असायला हवं, एवढंच माझं म्हणणं आहे. उद्या काहीतरी चांगली गोष्ट म्हणून तू करायला जाशील आणि त्यातून भलतंच उद्भवलं तर? दिवाकर, तुम्हाला असं का वाटतं की या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला नसेल? तुम्ही बघाच, तुम्हीच म्हणाल मेघना कमाल केलीस. खरं म्हणजे तुझे आभार कसे मानावे हेच मला कळत नाही. माझं काय होतं मेघना की मी खूप विचार करते, मनातल्या मनात सगळं बोलूनही बघते, पण ऐनवेळी तोंडातून शब्दच फुटत नाही. वहिनी, ही तुमची कमजोरी समजू नका. तुमचं मन कळत नाही का आम्हाला? उलट असं समजा की तुमच्या मनात जे होतं ना ते आमच्या हातून पूर्णत्वाला गेलं. आपलं नाव वेगळं आहे वहिनी, पण आडनाव एकच आहे ना. हो ग, पण मोठी म्हणून, सागरची आई म्हणून निरंजनची व्यवस्था लावण्याची जबाबदारी मी पार पाडायला हवी होती. मेघना, तू फक्त त्याला नुकसान भरपाई नाही दिलीस, माझ्या उशिराच्या शहाणपणाची भरपाई पण केलीस. निरंजनला मदत करून तू सागरचं पाप पदरात घेतलंस आणि त्याच्या या आईला सुद्धा तू पदरात घेतलंस. वहिनी, मी तुझे उपकार जन्मभर विसरू शकणार नाही. तुम्ही भाग्यवान आहात भाऊजी. दिवाकर, काही लक्षात आलं का?
मला जरा तुमच्याशी बोलायचंय. बोलू? बोलू का? मला खूप भीती वाटते हो. कसली? सागरची. आता काय केलं त्यांनी? आता काय म्हणजे? अहो त्याने हा जो ऍक्सिडेंट केलाय तो. बाहेर कोणाला सांगू नका त्यांनी ऍक्सिडेंट केला आहे. आता ते गोवर्धनी निस्तरलाय म्हणा. अहो पण त्यांनी ज्या माणसाला उडवलंय तो त्या घराचा कर्ता पुरुष आहे. सगळेच पुरुष करते असतात. आणि शेवटी अपघातच होता तो. त्याच्या नशिबात जे व्हायचं ते झालं. आपण काय करणार त्याला? खूप काही करू शकतो आपण. त्याच्या बायकोचे शिव्या शाप नकोत म्हणून तिला नोकरी देऊ शकतो. भरपूर काय दिलंय त्यांना, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त. आजचा पेपर नाही का वाचला तुम्ही? वाचला हो, पण या नसत्या काळज्या करणं सोडून द्या. उगाचच बीपीचे वगैरे त्रास सुरू होतील. त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू. त्यांच्या बायकोला नोकरी लावायची की नाही ते आम्ही बघू. तुम्ही सध्या नाश्त्याचं बघा. आणि ते पोहे थालीपीठ वगैरे नको, टोस्ट ऑमलेट बघा. नाही, मी सांगायचीच विसरले. मासाहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवले. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची झाली या काहिनी. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची झाली या काहिनी. दारा 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 अहो. दारा 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 अहो दारा 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 दारा. तुम्ही बाबा आहेत ना? शालिनी वहिनीचे बाबा? अरे बाप. या या बसा बाबा बसा. नाही, खाली माझं सामान आहे. सामान घेऊन येतो मी, तुम्ही बसा. खाली मित्र वाट बघतोय. कुणाचा? माझा. बाबा तो त्यांना पण घेऊन आलाय. येतो, तुम्ही बसा इथं अगोदर. अरे पण शालिनी. त्यांना सुद्धा सांगतो तुम्ही आधी बसा. वा वा बाबा, बऱ्याच दिवसाने आलात. बसा बसा बसा. मी पाणी पण घेऊन येतो, काळजी कर नका. आलोच मी. मी आतो माझं. गोवर्धन, पद्माकर आणि दिवाकरचे हिशेब आम्हाला कधीच बघावे लागले नाहीत. ते सगळं तुम्ही व्यवस्थित सांभाळत होतात. जी. पण या सागरनी आम्हाला अगदी जेरीला आणलंय. नवीन पिढी आहे मासाहेब. मासाहेब आपल्या तिन्ही बँकेचे स्टेटमेंट्स आणलेत मी, क्रेडिट कार्ड सहित. पण क्रेडिट कार्डच्या थ्रू बरीच अमाऊंट काढली गेली. पद्माकर, आजपासून सागरच्या सगळ्या फॅसिलिटीज बंद. क्रेडिट कार्ड, ATM सगळं. त्याचा अकाउंट सुद्धा त्याला एकट्याला ऑपरेट करू देऊ नका. त्याच्यासाठी गाडी आणि ड्रायव्हरची मी व्यवस्था केली आहे. ड्रायव्हर सकाळी त्याला कॉलेजमध्ये घेऊन जाईल आणि संध्याकाळी परत घेऊन येईल. ठीक आहे. पद्माकर, आजीने नातवावर लक्ष ठेवण्यापेक्षा वडिलांनी मुलावर लक्ष ठेवलं तर जास्ती बरं पडेल, नाही का? त्याला खर्चायला काहीही पैसे द्यायचे नाहीत, कळलं? प्रवास प्रवास प्रवास. गेली 40 वर्ष पायाला भिंगरी लावून हिंडतोय. चहा वा.
कसं काय चाललंय शालू? तुम्हाला कसं दिसतंय? खरं सांगू, मोठ्या घराच्या भिंती जितक्या मोठ्या असतात की आत काय चाललंय आपल्याला कळत नाही. सरदेसाईंच्या घराच्या भिंती तशा नाही तर सगळं उत्तम चाललंय. तुला एक मुलगा आहे ना? हो, आणि धाकट्या दिरांची दोघंही माझीच असल्यात जमाय. आमच्या शालूला पहिल्यापासूनच भरल्या घराची आवड. आजोबा नमस्कार करतो. आशीर्वाद. नमस्कार. कसा आहात आजोबा? छान. हे चिरंजीव वाटतं. हा राकेश, धाकट्या दिरांचा मुलगा. मोठा हो, खूप शिक, नाव कमव. नाही आता मोठा आहेसच तरी पण विचारतो, पुढं काय करणार आहेस? मला गाणं आवडतं. वा, म्हणजे आयडॉल होणार. आमच्या गावी ये, गावासमोर तुझं गाणं ऐकूया. सागर कुठं आहे? तो असेल ना, मी पाठवतो त्याला. येतो. सुलोचना देवींची भेट होईल असं काही वाटत नाही. का? मी कळवलंय तुम्ही आल्याचं. त्यांचा निरोप येईलच एवढ्यात. नाही, तसं झालं तर उत्तमच. संध्याकाळी परताव म्हणतोय. आता तुम्ही काही म्हणायचं नाही बाबा, मी म्हणणार. आल्यासारखे राहा ना 2 दिवस. 2 दिवस? अहो, किती दिवसांनी आलेत विचारा त्यांना. आणि उद्या रविवार आहे ना, तशी शाळा बंदच असणार. म्हणून तर जायचं, आता शाळा कायमची बंद व्हायची. का? अगं दुरुस्ती किती राहिली आहे, आणि नेहमीप्रमाणे गंगाजळी संपलीये. निधी जमा करायचा म्हणजे रविवार सारखा दिवस नाही. ती जागाही पडीक आहे. उद्या शाळा सुरू असताना काही घडलं तर? बाबा, तुम्ही मासाहेबांकडे शब्द टाका ना. तेही आहेच मनात. त्यांनी मनावर घेतलं तर प्रश्न कायमचाच मिटेल. पद्माकरराव असतील ना बरोबर? मी जरा तुमच्या नाश्त्याचं बघते, तोपर्यंत निरोप येईलच. पण भेट घेतल्याशिवाय जाऊ नका मासाहेबांची. आलेच. बघू प्रयत्न करून. व्हॉट? डे आफ्टर टुमॉरो? कानडे असं काय करताय हो? तो प्रोजेक्ट मला मासमोर प्रेझेंट करायचा आहे. नाही, रफ काहीही चालणार नाहीये मला. 1 मिनिट होल्ड करा. येस, हा कानडे बोला. कधी? नक्की? ठीक आहे. गुड डे. बोल ना आता. नाही, काही विशेष नाही, पण म्हटलं तुमच्या कानावर घालावं. वहिनी साहेबांचे बाबा त्यांच्या कुठल्या तरी मित्राला घेऊन आले आणि महासाहेबांनी सागर साहेबांची सगळी बँक खाती गोठवली आहेत.